हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ रेसिपी. तर वाट कसली पाहताय? चला आता किचनमध्ये. तर यासाठी लागणारं साहित्य: सुकं खोबरं भाजून घ्यायचं, धने भाजून घ्यायचे, कांदा भाजून घ्यायचा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे सगळं एक मिक्सरमध्ये याचं पेस्ट बनवायचं. असं छान फाईन पेस्ट तयार झालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये हा घेतला आहे मी गरम मसाला, हा आहे थोडासा चिकन मसाला, हा आहे लाल तिखट, अंबारीचा कांदा लसूण मसाला आणि हा आहे घरगुती काळा मसाला, एक चिमूटभर हळद आणि थोडंसं हिंग आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि एक वाटी मूग. हे मूग मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर बांधून ठेवले होते. तर गरमी एवढी आहे ना की एका दिवसभर बांधून ठेवल्यामुळे ह्याला खूप मोठे मोठे मोड आलेले आहेत आणि हे हेल्थसाठी खूप छान असतात, जे की सगळ्यांनाच माहिती आहे. तर चला आता सुरुवात करूया रेसिपीला. तर एक कढईमध्ये तेल टाकायचं, त्यात सगळे सुके मसाले ॲड करायचे. त्यानंतर जे आपण काळं वाटण तयार केलं होतं ते ॲड करायचं. त्यानंतर छान असं परतायचं, बारीक गॅसवरच परतायचं. माझी स्टीलची कढई आहे त्यामुळं तो जरा मसाला जळत होता, म्हणून मी बारीक गॅसवरच परतवला. तुम्ही पण लो ते मीडियम गॅसवरच त्याला परतून घेऊ शकता. आणि एवढा वेळ परतायचा की त्यामधून साईडने असं तेल सुटलं पाहिजे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंतच हा मसाला असा भाजत राहायचा आणि सारखं हलवत राहायचा, नाहीतर मग चिटकण्याची शक्यता असते. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं साईडने दिसत आहे तेल सुटल्यासारखं. हे बघा, पूर्ण असं तेल थोडं वेगळं झालेलं आहे, मस्त असं दिसत आहे मसाला. आता ह्या मसाल्यामध्ये टाकायची जी मटकी आपण भिजत ठेवली होती ती मटकी आपण त्यामध्ये ॲड करायची. त्यामध्ये ॲड केल्यानंतर ते सगळं मिश्रण एकत्र परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. चांगलं सगळं असं एकजीव झाला त्यामध्ये ॲड करायचं चांगलं उकळतं गरम पाणी. दुसऱ्या साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं आणि ते गरम पाणी मी त्यात ॲड करते. आणि मिसळ जेवढी पातळ असेल तेवढी छान लागते. तर मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे गरम पाणी. गरम पाणी ॲड केल्यानंतर मग चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर एक 4 ते 5 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवायचा आणि त्यानंतर गॅस कमी करून मीडियम ते लो गॅसवर एक 5 मिनटं ठेवायचं ताट झाकून. तर तुम्ही पाहू शकता लगभग 10 मिनटानंतर आपली मिसळ रेडी आहे. वा वा, असा मस्त वास सुटला आहे घरभर. आणि बघा तरी वगैरे छान आली आहे. त्यानंतर अशी घालायची कोथिंबीर आणि गरमागरम सर्व करून घ्यायची. तर बघा, त्यामध्ये असं टाकायचं फरसाण, कांदा, लिंबू पिळायचं आणि ताव मारायचा.